राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नववार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर. पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गावातील सन 2000च्या 10वीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन साजरा झाला. राज्यातच नाही तर देशामध्ये आगळं वेगळं असलेल्या तालुक्यातील दैत्यनांदूर गावात श्री निंबादैत्य महाराजांचं एकमेव मंदिर आहे. या ठिकाणी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील लोक दैत्याचीच आराधना करतात. अशा धार्मिक स्थळी एकत्रित येऊन माजी विद्यार्थ्यांनी निंबादैत्य महाराजांची सामूहिकरित्या पूजा करून आरती केली. 24 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्रित भेटलेल्या मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. वायफळ गोष्टींना फाटा देत त्या माजी विद्यार्थ्यांनी संस्कृती आणि वडीलधाऱ्या मंडळींनी दिलेली शिकवण अंगीकारली आहे. दैत्य महाराजांची महाआरती आठवड्यातून एकदा आयोजित केली जाते. त्यासाठी मान्यवर म्हणून आरतीचे यजमान असतात. या आरतीचं यजमानपद हे सन 2000 सालच्या ऋणानुबंध मैत्रीचे या समूहानं इयत्ता 10वीच्या बॅचनं केलं. निंबादैत्य नांदूर या गावामध्ये हे सर्व विद्यार्थी तब्बल 24 वर्षांनंतर एकाच ठिकाणी अशा या धार्मिक स्थळी गोळा झाले आणि हा सोहळा पार पडलाय. सामूहिकरित्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत सर्व विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दल माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं सर्वत्र कौतुक होत आहे. मी शहादेव उद्धव बडे, राहणार कोनोशी. आम्ही शाळेसाठी 8वी ते 10वी दैत्यनांदूरला शाळेमध्ये आलो, परंतु त्यावेळेस आम्हाला जातीभेद भाव या त्या गोष्टी, कारण सगळ्या समुदायाचे मुलं आम्ही सगळे एकत्र 8वी ते 10वी चांगल्या प्रकारे शिकलो. आणि आज माझ्या दृष्टीनं जी आमची 10वीची 2000 सालची बॅच होती ती आज कोणी ना कोणी कुठं ना कुठं काहीतरी कामाला लागलेलं आहे किंवा असं बेरोजगार कोणी राहिलेलं नाही. तरी सर्वांचं उत्कृष्ट कार्य सर्व मुलांनी आम्ही केलेलं आहे. तरी यावर्षी आम्ही सर्वांनी ठरवलं की निंबादैत्याची आरती आपण सर्वांनी मिळता घ्यावी. दैत्याच्या आशीर्वादाच्या कृपेनं आम्ही सर्वांनी कोनशीकर आणि दैत्यनांदूरचे मित्र मिळून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. तरी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडावा ही मी प्रार्थना करतो. ही आमची इयत्ता 10वी 2000ची बॅच आहे. आज आपण समाजामध्ये पाहतोय की गेट टुगेदर म्हटलं तर तिथं पार्ट्या येतात, दारू येते, पण आम्ही सर्व गोष्टींना फाटा देऊन श्री निंबादैत्य महाराजांच्या आरती निमित्तानं आम्ही सर्वजण एकत्र मित्र येऊन सर्वांना एक गावासाठी एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितच माझ्या सर्व मित्रांना, सर्व गावकऱ्यांना सर्वांनी एकत्र येऊन हा जो कार्यक्रम आहे तो यशस्वीरित्या पार पाडावा हीच श्री निंबादैत्य चरणी प्रार्थना करतो. भानुदास महादेव खंडगे. आत्ताच 2 मित्रांनी सांगितलं की या नांदूर गाव हे पहिल्यापासून एक थोडंसं आगळं आणि वेगळं गाव आहे. इतिहासाचा संदर्भ घेतला किंवा आत्ताच्या जरी संदर्भ घेतला तरी आमचं गाव पहिल्यापासून वेगळं आहे. आणि हा एक वेगळा आदर्श की सर्वांनी सर्व जाती धर्म सगळे रंग रूप सगळे एकत्र करून आज आम्ही हा जो इयत्ता 10वीच्या 2000 सालच्या विद्यार्थ्यांनी जो कार्यक्रम घडवून आणलेला आहे, भविष्यात आम्ही जो कार्यक्रम करतोय की आमच्याही नंतरच्या पिढीने याचा संदर्भ घ्यावा आणि ही सामाजिकता जपावी यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन हा एक अनोखा असा कार्यक्रम या गावामध्ये सादर केलेला आहे. गावातून काढलेल्या मिरवणुकीमध्ये माजी विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करून ढोल ताशांच्या वाद्यावर लेझिम नृत्य केलं आणि आपली कलाही सादर केली. या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे अंगणवाडी ते माध्यमिक पर्यंतच्या सर्व शिक्षक वृंदांचा सन्मान आणि वर्गमैत्रिणींचा सत्कार केला गेला. माजी विद्यार्थिनींना माजी विद्यार्थ्यांनी साडीचोळी भेट दिली. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सामाजिकता ही फक्त बोलली जाते तर कृतीशून्य असते. मात्र नांदूर आणि कोणोशी येथील सर्व मित्रांनी एकत्रित येऊन समाजासमोर एक आदर्शाचा पायंडा पाडून दिला. संपूर्ण गावाला महाप्रसाद देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.